जय भीम, जय मूल निवासी. आजचा जो निवडणूक झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबई प्रदेशामध्ये जो इलेक्शन झालेला आहे महानगरपालिकेचा, किती गोंधळ झालेला आहे. एकतर चुनाव आयोग, निवडणूक आयोग जो आहे त्यांनी किती गोंधळ केलेला आहे. GR काढला नाही, त्यांनी व्हीव्हीपॅट मशीन लावली नाही. कुणाला सांगण्यात आलेलं नाहीये का व्हीव्हीपॅट मशीन का नाही लावली. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असून, माझ्याकडे सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे का व्हीव्हीपॅट मशीन शिवाय ट्रान्सपरंट इलेक्शन होत नाही. वोटिंग जे मी पवईला वोट देऊन आलो, मत आपला देऊन आलो, तिकडे मी विचारलं तर ते बोलले आम्हाला त्याच्यात काही सांगण्यात आलेलं नाहीये. IITच्या आतमध्ये मी गेलतो, तिकडं माझा वोटिंगचा बूथ होता, तिकडे देऊन आलो. तर मित्रांनो, मला हे विचारायचं आहे, राज्य सरकारला सांगायचं आहे का हे गोंधळ का चाललेला आहे. आम्हाला माहिती निवडून येणार आहे BJPच येणार आहे. काय येणार आहे? कारण तुम्ही हिंदी आणि मराठीचा, गुजराती आणि मराठीचा वाद उभा केला, जो त्या वादाने जे मतं तुम्हाला EVM मशीनने पाहिजे होता, तर EVM मशीनमध्ये जे निवडणुका झाले त्यांचे मतं तुम्हाला नाही. तुम्ही तर EVM मशीन जे तुमच्या जवळ 19 लाख जी चोरी झालेली आहे, त्या EVM मशीनच्या सेटिंगने तुम्ही जिंकून येणार आहात. तर त्यांनी जिंकून येणार आहेत फक्त हे ठाकरे परिवार जे आहेत, उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे, ह्यांना तुम्ही लोकांना सांगण्यासाठी का तुम्ही हिंदी आणि गुजरातीचा वाद घेतला म्हणून तुम्हाला मतं भेटले नाही. तर आम्हाला माहिती आहे, कारण 13 तारखेला आम्ही कलेक्टर ऑफिस, तर त्याच्यावर लगेच राज्य सरकारांनी, जी आता राज्य सरकार आहे ह्या वर्तमानामध्ये जो सरकार आहे फडणवीसांची, तर त्यांनी स्वतः हे राज्यात निवडणूक आयोगाचा जो आहे त्यांनी सांगितलं की जे व्हीव्हीपॅट मशीनचं आहे त्याचे सोर्सेस सांगता येणार नाहीये, कारण त्यांनी गडबड होणार आहे. अहो, जे गडबड चाललंय, अजून काय गडबड होणार आहे? काय होणार आहे? लोक काय करणार आहे तुमचं? तुम्ही पोलिसांचा एवढा बंदोबस्त लावून ठेवताय काय? तिकडं काय लोक कुणाचे काय हे करायला जातात का? काय लोकांचे काय मर्डर करायला चालले का? कोण आतंकवादी आहेत तिकडं, कोण येणार आहेत? इतके तुमचे जे बंदोबस्त असतात तिकडं कोण काय करणार आहे? सोर्सेस मशीन तुमच्याकडे आहे, सोर्सेस तुमचं काय होणार आहे? तुम्ही जे गोंधळ घालताय, रात्रभर पैसे वाटताय, हे जे पैसे वाटण्यात आले, जे पकडण्यात आले, शिवसेनेने जे पकडून तुम्हाला दिलेलं आहे, लाखोचे करोडोने जेवढे संख्येने तुम्ही नोटा पकडले ठाण्यामध्ये किंवा अजून इतर शहरामध्ये जे पैसे पकडण्यात येत आहे, ते कुठे जाणार आहे? हे काय चाललंय? काय हे लोकशाही आहे का राज्यशाही आहे का कुठली शाही आहे? ही शाही कुणाला माहितीच पडत नाहीये. काय करणार काय आहेत तुम्ही? SIR आणलेले आहे, ते NRCचं दुसरं नाव तुम्ही आणलेलं आहे, त्याच्यात SIR आणल्यात, NRCचं नाव बदलून आणले. कारण बामसेपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मान्य वामन मेश्राम साहेब, त्यांनी बोलले NRCच्या टायमाला का DNA वर आणा तुम्ही NRC, तर तुम्ही नाव बदलून टाकलं. अहो, SIR पण आणा ना DNA माध्यमातून. आणि मी स्वतः धारावीसाठी एकटा लढण्यासाठी उभा आहे, का जे तुम्ही पात्र आणि अपात्र करणार आहात त्या अपात्रासाठी आम्ही 5 एप्रिलला जे मीटिंग घेतलेलं आहे, आमची सभा झाली. त्याच्यानंतर फडणवीस साहेबांनी 14 सप्टेंबरला बोलले की पात्र अपात्र आम्ही संपवू. तुमचा GR जो आहे, तुम्ही खोटं बोलत आहात. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही असं तुम्हाला बोलायला सोपतोय का? जे खोटं बोलताय, पात्र अपात्र तुम्ही जर संपवणार असले तर आम्हाला हे कशाला गरज पडणार आहे का तुम्ही पात्र अपात्र संपवा? अहो, 2026 पर्यंत आता जे मतं घेतलेत तुम्ही, ते काय अपात्र आहेत का? ह्याच्यासाठी आम्ही लय मोठं आंदोलन उभा करणार आहे धारावीमध्ये. हा आम्ही आवाहन करतोय का आमच्या लोकांशी बोलणी चालू आहे. जर पात्र आणि अपात्र तुम्ही जर संपवले नाही, त्याचं GR तुम्ही परत आता काढले नाही या इलेक्शन नंतर, तर बघा किती मोठं आंदोलन उभा होणार आहे. ते राज्य सरकारला माहिती पडेल तुम्हाला का पूर्ण धारावी जी आहे रोडवर उतरणार आहे, आणि ती पण बहुजन मुक्ती पार्टीच्या नावाने आणि त्या बॅनरच्या खाली आणि भारत मुक्ती मोर्चाच्या नावाने हे लोक रोडवर उतरणार आहेत. पात्र अपात्र तुम्हाला संपवावं लागेल, कारण जेवढे तुम्ही अपात्र करणार आहेत 2000 नंतरचे ज्या लोकांना तुम्ही अपात्र करणार आहेत, त्यांचे सगळे मतं घेऊन तुम्ही निवडून येत आहे, किंवा कुणी इतर पक्ष निवडून येतात, तर ते काय अपात्र होणार आहेत का? आतापर्यंत 2000च्या नंतरचे जेवढे लोक निवडून आलेले आहेत, जर तुम्ही ह्याच्यात घेतलं नाही, तुम्ही जर लक्षात घेतलं नाही,
तर जेवढे 2000च्या नंतर सरकार बनले, काँग्रेस असू द्या, बीजेपी असू द्या, शिवसेना असू द्या, सगळ्यांना अपात्र करून जेलमध्ये तुम्हाला कोठ्यावर टाकावं लागेल. नाहीतर हे संज्ञांमध्ये घ्या. तुम्ही लक्षात ठेवा, धारावीचे लोक आणि पूर्ण महाराष्ट्राचे लोक आंदोलन करतील. कारण तुम्ही पात्र अपात्र जे NRCचं नाव बदलून SIR आणलेलं आहात, हे तुम्हाला संपवावं लागेल, खतम करावं लागेल. ह्याचं GR तुम्ही काढून लोकांना सांगितलं पाहिजे की हे आम्ही काही करणार नाहीये. आम्हाला जे लोकांना आम्ही प्रस्थापित करणार आहोत त्यांचे घरं ते आम्ही पुनर्वसन करून तिथेच त्यांना देणार आहोत. जर हे केलं नाही तर बघा किती मोठं आंदोलन पूर्ण भारतामध्ये ह्या धारावीसाठी आणि मुंबईच्या महाराष्ट्रासाठी पूर्ण भारत उतरणार आहे. आणि भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आणि वामन मेश्राम साहेब ज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, हे स्वतः त्याचे नेतृत्व करणार आहेत. आणि हा लय मोठा आंदोलन होईल. नाहीतर राज्य सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि हा पात्र